सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीच्या महापुरावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलाय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारला टार्गेट करताना शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, तर तिथे देवेंद्र फडणवीसांनी देखील नाव न घेता प्रणिती शिंदे यांच्यावरती पलटवार केलाय। काल सोलापूरमध्ये होते मुख्यमंत्री आणि त्यानंतर आपण बघतोय की एकमेकांवरती जोरदार शरसंधान साधण्याचं काम करण्यात आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा काँग्रेस आणि भाजपमध्ये सोलापूरच्या मुद्द्यावरून आणि खास करून ओला दुष्काळावरून अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेत। नाही, नक्कीच म्हणून आम्ही म्हणतोय की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। कर्जमाफी होऊन जाते, फी माफी होऊन जाते, लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता ह्या शेतकऱ्यावर आली आहे। खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा, एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही, आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही आहे, शासनाने केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे। आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे। कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे? आणि एकतर तुम्ही तुमचं प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने। ही दिरंगाई का? आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या ट्रिपल इंजिन सरकारकडून का केला जातो? इथल्या एका नेत्यांनी सांगितलं, म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला। काय हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून सांगा। कधी कधी परिणाम होतो असा, म्हणजे मानसिक परिणाम असतो, त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही।